आशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 एक तर कामं सांगायची आणि परत विचारायचंय कुठे उलटलाय म्हणून. हे बघ सत्या, कोणतंही काम सांगितलं ना ते फटाफट करायचं असतं. कशासाठी जगायचं, कुणासाठी जगायचं? अहो बाईचा नवरा कधीपासून आपल्या फार्म हाऊसच्या बाहेर उभा आहे. हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? म्हणून तर तुम्ही संग्राम शेठचे खास माणूस आहात. तुला जर माझं खास माणूस व्हायचं असेल ना तर माझी कामं फटाफट करत जा. तो मोठा भाऊ आहे तुझा, तो अभिजितराव जहागीरदार, थोरले वंशज. आता तर तुम्ही म्हटलात ना तो माती फिरवय. अहो तो असा तसा फिरत नाही, घोडा घेऊन फिरतो, घोडा घेऊन. ही खबर संग्राम शेठला द्या. हो देतो संग्राम शेठला ही खबर. शेठ पण एकदम खुश होतील. कुठं उलटला होता? किती वेळ वाट बघायची तुझी? आपले सगळे फंटर लावले शोधायला त्या अभिजितला, आणि मी स्वतः सुद्धा गेलो होतो त्याच्या खास बार आणि रेस्टॉरंट मध्ये, पण कुणच साला असा भेटला नाही. आत्ता इथं होता ना आत्ता तिथे गेला म्हणणार. अरे नकार घंट्या, नन्नाचा पाडा वाचणार आहे सारखा. तुला खायला प्यायला घालून मोठा केला तो काय हे ऐकण्यासाठी? अहो पण शेठ, प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या खाण्यापिण्याचं काढता. तुमच्यासाठी मी एवढी दिवस रात्र मेहनत करतो, त्या सगळ्यावरती पाणी फिरवलं. अरे गाढवा, चांगली संधी चालून आली होती खरी आपल्या, आणि आपण ही संधी कोण? संधी म्हणजे जाऊ दे, तुला समजावून सांगण्यात काही अर्थ नाही. चल सोड. थोडक्यात काय तर त्या आबीची बायको गेली ना तुमच्या हातातून निसटून, त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय आणि तुम्हाला त्रास पण होतोय. अरे वा, हे कळलंय मला. आपल्याला कळलं, आनंद झाला आम्हाला. आता इथे उभं राहून काय माझी आरती गाणार आहेस का तिला शोधायला बाहेर पडणार आहेस? रिकाम्या हाताने परत आला असं लक्षात ठेव. इतका मारीन ना तुला. अपंगांच्या टेलिफोन बूथवर काम करावं लागेल तुला. प्रत्येक वेळी मला मारायचाच प्लॅन करता तुम्ही तर.
अहो एवढं सगळं करण्यापेक्षा ती हरवली त्याची कंप्लेंटच का देत नाही पोलीस स्टेशनला? मला सांग, वनिता कोणाची बायको आहे? अभिजित जहागीरदाराची. आपली कोण लागते? कोणच नाही. आपण का कंप्लेंट करतो? कळलं तुला का मारली ते? अरे गाढवा, बायको कोणाची, कंप्लेंट कोण करतंय? कंप्लेंट करायला गेलास ना तर आधी तुला उचलून आतमध्ये बंद करतील. बाहेर कोणाला सांगू नका संग्राम शेठ साठी मी काम करतो म्हणून. लाज घालवशील माझी. जायची सगळी तयारी करून ठेव, मी फ्रेश होऊन येतो. चल निघ ना. अरे निघ. काय साले बैल पोचलेत मी एक एक. तुमच्या घराच्या समोरच्या रस्त्यावर उभा आहे मी, संग्राम शेठ. मी आत येऊ का? तुम्ही बाहेर या. नमस्कार संग्राम अंकल. काय आवाज ओळखीचा वाटतोय का नाही? नाही नाही नाही, डोक्याला जास्ती त्रास नका देऊ. अहो मी येतोय ना तुम्हाला भेटायला लवकरच. हा, मग मारू ना निवांत गप्पा. बरेच हिशोब चुकते करायचेत ना तुमच्या बरोबर. तुमचे सगळे लाड चोचले पुरवीन ना मी. तुझ्या हा अंकल, शिव्या नाही द्यायच्या, शिव्या नाही द्यायच्या अंकल. हा, काय होतं, रागावलं चिडलं की ब्लड प्रेशर वाढतं ना. त्याचं काय आहे, इथे जवळपास कुठे हॉस्पिटल नाहीये ना. ब्लड प्रेशर शूटअप झालं तर दाखवायला तुमचं. हा, सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल अंकल. तुझ्या बापाने तुला परदेशात पाठवलं होतं रे. अरे वा अंकल, चुकू लागला का नाही तुला? तू गेलाच नाही परदेशामध्ये. अंकल फोनचा काही उपयोग नाही. डेड आहे फोन, डेड आहे. हा? अस्मिता अस्मिता एवढ्या रात्री कोणाला फोन करताय? अगं अभिदादाला. का, काय झालं? अगं सकाळपासून त्याचा फोन ट्राय करतेय पण नॉट रिचेबलच येतोय ग. अगं अगं सकाळी माई माझ्या खोलीत आली. तिने वनिताच्या खोलीत बघितलं तर वनिता बहिणी नव्हती. वनिता बहिणीला तिने घरभर शोधलं. अरे बघ, जगातल्या सगळ्या लोकांनी विश्वास ठेवला ना तरी मी विश्वास ठेवणार नाही, कारण इथे प्रश्न माझ्या बाळाच्या जीवाचा आहे. तर तिचा कुठे पत्ता नाही. माझं चुकलं. तुझ्यासारख्या माईच्या हातात माझं मूल बिथरायलाच नको होतं. आणि जनरली असं होत नाही ना ग की वनिता बहिणी काही माईला न सांगता जाते वगैरे. आणि कुणालाच माहिती नाहीये ग की वनिता बहिणी कुठे गेलीये. काय? हो, आणि म्हणून मी अभिदादाचा फोन ट्राय करतेय. तुमच्या बोचऱ्या शब्दांनी आम्हाला जे दुःख दिलंय ते नुसतं सॉरी म्हणण्याने विसरता येण्यासारखं आहे का? वेळ मी माफ करेन, पण वनिताचं काय ग? तिचं वांस पण तुम्ही सतत तिच्या तोंडावर फेकून मारत असता. टोचून टोचून बोलून जखमा करायच्या आणि नंतर भुंगर मारायला यायचं. मला कसला आसुरी आनंद मिळतो यातून मला कळतच नाही.
त्याचाही फोन नॉट रिचेबल येतोय. काही कळत नाहीये ग. ऑफिसमध्ये फोन करून बघ ना. अगं मी केला होता ऑफिसमध्ये फोन. आधीच बोलला माझ्याशी. आधी म्हणाला की तो आणि अभिदादा कुठल्या तरी मीटिंग मध्ये डिस्कशन मध्ये होते. मिड ऑफ द डिस्कशन कोणाचा तरी फोन आला अभिदादाला आणि अभिदादा तसंच डिस्कशन अर्धवट टाकून निघून गेला. काय? आणि त्याच्यानंतर त्याचा काही पत्ताच नाहीये. त्यालाही फोन लागत नाहीये. काही कळतच नाहीये ग की दोघं कुठे आहेत. अगं सकाळपासून दोघांचाही पत्ता नाहीये. अस्मिता अस्मिता काय रे सत्या, मी काय ऐकलं ते खरं आहे का? अहो भाई, तुम्ही कधी खोटं ऐकता का? नेहमीच खरी खबर मिळते तुम्हाला. अरे आपली सगळीच माणसं सुपर फास्ट आहेत. म्हणजे काय? कसली खबर मिळाली? तो अभिजित जहागीरदार कुठे असतो रे? अभिजित? हो काही माहित नाही हो. अरे गायब झालाय तो हल्ली आपल्या घरातून कायम. काय बोलता? अरे त्या दिवशी तू मला एक गुड न्यूज दिलेलीस ना, त्या वनिताच्या आणि त्या अभिजितच्या भांडणाची. आज मी तुला गुड न्यूज देतो. त्या वनिताला गोळी लागली. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तो अभिजित पण गायब आहे. आता मिळाली ना पोलिसांना एक नवीन खबर, मर्डरचा प्रयत्न. क्या बात आहे भाई, तुम्हाला तर चांगल्याच खबरी मिळतात. हो रे. अरे एखादा कोळी जसं जाळं विणतो ना, त्यामध्ये भक्ष्य सापडावं म्हणून, त्याप्रमाणे आपण सुद्धा एक जाळं विणलंय. पण पक्ष पहिलाच पकडलाय, जहागीरदार. भाई आता काय करायचं ते सांगा. आता मी सांगतो तेवढंच ऐकायचं. काही कर, पण तो अभिजित कुठे आहे तो शोधायचा. तो आहे की त्याचं काय बरोबर ते तुझ्या लेवलला कर सगळं. कुठे जा, कसाही जा, मला त्यातलं काही विचारायचं नाही. पण तो कुठे आहे तेवढंच येऊन मला सांगायचं. कळलं? जा जरा बाहेर जाऊ नये. तुला माहितीये ना आपण एखादा आनंद साजरा कसा करतो. त्यासाठी काय लागतं आपल्याला तुला चांगलं माहिती आहे. जा बाहेर जाऊन सोय कर आपली. ओके भाई. रात्र जागू, पार्टी सेलिब्रेट करूया. यस. कशाची माहिती आहे ना? वनिताच्या आणि अभिजित जहागीरदाराच्या भांडणाची. जा. यस सेलिब्रेट भाई. आता दान उलट पडणार आहे. जा जाऊन सांग तुझ्या संग्राम शेठला की त्याचे दिवस फिरले म्हणून. खूप त्रास दिलाय त्यांनी आमच्या जहागीरदार कुटुंबियांना. माझ्या बाबांपासून ते अमिषापर्यंत सगळ्यांना. ए जाणं मग बायकोच्या पत्रात लपून बस.
आता खरी मजा येईल. आमच्या संग्राम शेठचे डाव कसे सगळे रंगत चाललेत. आता त्या जहागीरदार घराण्याबरोबर खेळायला किती मजा येईल. पश्चिम महाराष्ट्रात अल्प मतदान. माई 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 लवकर बाहेर आहे. काय रे काय झालं माई बातमी वाचली. पेपर मध्ये ना. अरे त्यांना काय वाटते ते छापतात. माई आधी बातमी वाच. हे बघ वनिता वैरीवर हल्ला झालाय. प्रसिद्ध उद्योगपती श्री गजाननराव जहागीरदार यांची सून वनिता जहागीरदार हिच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की मी वनितावर गोळी झाडली नाही. कदाचित असं असेल की त्या दोघांना मूल होत नाही ना. वाट्याला फक्त दुःख येत होतं म्हणून आम्ही आयुष्यात संपवायचा निर्णय घेतला. आता हॉस्पिटलमध्ये कोणीच नाहीये का? नाही सुहास गेलाय ना. सुहास एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता